FYBA समग्र लक्ष अर्थशास्त्र पेपर 2 सेमिस्टर 2 यामध्ये आपण उत्पादनाचे अंतर्गत बचती या संदर्भात मागील तासाला सविस्तर चर्चा केली. यामध्ये अंतर्गत बचतीचे लाभ यामध्ये त्याचे प्रकार पाहिले. तांत्रिक बचती, व्यवस्थापकीय बचती, खरेदी विक्री विषयक बचती, वित्तीय बचती, जोखीम किंवा धोका पत्करण्यातील बचती आणि संशोधनात्मक बचती अशा पद्धतीनं आपण त्यांची चर्चा केली. यानंतर आपण बाह्य बचती किंवा लाभ या संदर्भात चर्चा करत आहोत. या तासाला आपण बाह्य बचती किंवा लाभ यांची चर्चा करणार आहोत. विशेषतः आपण पाहिलं की उद्योगधंद्यातील उद्योग संस्थांची संख्या वाढली की उद्योग संस्थांच्या खर्चात घट होते व त्यांना जे काही लाभ प्राप्त होतात त्या सर्व लाभ जे बाह्य लाभ असतात त्या सर्व बाह्य लाभांना बाह्य बचती असं म्हणतात. आणि हे सर्व बाह्य लाभ त्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच उद्योग संस्थांना किंवा उद्योगातील सर्वच उद्योग संस्थांना उपलब्ध होतात किंवा प्राप्त होतात. सर्वसाधारणपणे आपण पाहिलं की ज्या बचती कोणत्याही उद्योग संस्थेच्या कार्यक्षमतेमुळे किंवा कारणामुळे उपलब्ध होत नाहीत, तर केवळ उद्योग संस्थेचे उत्पादन प्रमाण वाढल्याने सर्वच उद्योग संस्थांना या बचती किंवा हे लाभ प्राप्त होतात. यांना बाह्य बचती आपण असं म्हणतो. सर्वसाधारणपणे ज्या बचती उद्योगातील सर्वच उद्योग संस्थांना उद्योगांच्या वाढीमुळे प्राप्त होतात त्यांना बाह्य बचती असं म्हटलेलं आहे. विशेष करून एका विशिष्ट ठिकाणी उद्योगाचे स्थानिकरण झाले तर त्या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते, वाहतूक, दळणवळण अशा अनेक प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण होतात आणि या सर्वच सोयीसुविधा सर्वच उद्योग संस्थांना उपलब्ध होतात. आणि या सर्व सोयीसुविधा म्हणजे ते त्याचे लाभ किंवा फायदे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. यामध्ये केंद्रीकरणामुळे निर्माण होणारा बाह्य बचती. केंद्रीकरण जेव्हा अनेक प्रकारचे उद्योग, व्यवसाय, संस्था एखाद्या भागात स्थिर होतात, एखाद्या ठिकाणी त्यांचं केंद्रीकरण होते, त्यावेळेला त्या सर्वच कारखानदारांना केंद्रीकरणाच्या बचती उपलब्ध होतात. यामध्ये प्रशिक्षित कामगार त्या ठिकाणी सहज उपलब्ध होतात. उदाहरणार्थ आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा मोठमोठ्या औद्योगिकरण असणाऱ्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण त्या ठिकाणी आहे आणि त्या सर्व औद्योगिकरणामुळे कामगार वर्ग सहज उपलब्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. प्रशिक्षित कामगार वर्ग उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वाहतूक, दळणवळणाच्या सुविधा सहज उपलब्ध होतात. पाणी, शाळा, दवाखाने, रस्ते यासुद्धा सुविधा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर उद्योग संस्थांना लागणारा कच्चा माल आणि विकत घेणाऱ्या आणि विकणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या संस्थांना त्या ठिकाणी फायदे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच विशिष्ट उत्पादनासाठी विशिष्ट स्थानाचे बाजारपेठेत नाव होते. म्हणजेच ती एक अशी ती बाजारपेठ आहे त्या मोठमोठ्या शहरांचं, तिथे एक विशिष्ट असं औद्योगिकरण आहे आणि त्या औद्योगिकरणामुळं त्या केंद्राचं संपूर्ण देश व राज्यभर त्या केंद्राचं नाव असल्यामुळं त्या बाजारपेठेचं एक विशिष्ट नाव होतं. म्हणून त्या ठिकाणचं केंद्रीकरण हे फार महत्त्वाचं असल्यामुळे त्या ठिकाणी उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण म्हणून फायदे मिळतात. त्याचप्रमाणे सर्वच प्रकारची इंडस्ट्री किंवा उद्योग संस्था त्या ठिकाणी स्थापन झालेल्या असतात आणि सर्वच प्रकारच्या उद्योग संस्थांच्यामुळं त्यांना लागणारे सुटे भाग, त्याचबरोबर दुरुस्ती, यंत्रसामुग्री ह्या गोष्टी किंवा दुरुस्ती करणारे कारागीर सहजच अशा ठिकाणी उपलब्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पूरक उद्योग संस्था स्थापन होतात. एकमेकाला अवलंबून असणाऱ्या कच्च्या पक्क्या मालाच्या किंवा थोडासा कच्चा माल त्याच्यावरती प्रक्रिया करणं अशा अनेक प्रकारचे उद्योग, व्यवसाय, संस्था त्या ठिकाणी केंद्रीकरण झाल्यामुळे त्या ठिकाणी सहज उपलब्ध होतात आणि हे केंद्रीकरणामुळे निर्माण होणारे लाभ महत्त्वाचे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर आपण जर पाहणार आहोत तर माहितीविषयक लाभ. आता एकाच ठिकाणी एकाच उद्योगातील उद्योग संस्था उत्पादन करतात तेव्हा त्यांना उत्पादनविषयक संशोधन, उद्योग व बाजारविषयक माहिती देणारी मासिके, वृत्तपत्रे, पाक्षिके ही या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रसिद्ध केली जातात आणि त्यामुळे या
अनेक त्या पाक्षिकांचा, बाजारविषयक माहिती, मासिकांचा, वृत्तपत्रांचा किंवा अनेक प्रकारचं केलं जाणारं नवीन संशोधन आहे, त्या संशोधनाचा फायदा सर्वच उत्पादकांना होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी उद्योग संस्थांना वस्तूची बाजारपेठ, कच्च्या मालाविषयी माहिती, कुशल कामगार, संशोधन अशा अनेक प्रकारची माहिती त्या ठिकाणी त्यांना सहजच उपलब्ध होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर संशोधनविषयक बचती. आता काही संशोधनविषयक आहेत की जेव्हा एका विशिष्ट ठिकाणी एकाच प्रकारचे उत्पादन करणाऱ्या एकाच प्रकारचे उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्था ह्या स्थापन झालेल्या असतात, तेव्हाच त्या ठिकाणी अनेक संशोधनविषयक लाभ इतर उद्योग संस्थांना सहजच उपलब्ध होतात आणि त्या विशेषतः यामध्ये उत्पादन, कच्चा माल विक्री, उत्पादन तंत्र, व्यवस्थापन पद्धती, बाजारपेठ अशा अनेक प्रकारचे संशोधनविषयक कार्ये, संशोधनविषयक माहिती या ठिकाणी अनेक उद्योग संस्थांना सहजच उपलब्ध होतात आणि त्यामुळे त्याचे लाभ सर्वच उद्योग संस्थांना प्राप्त होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रशिक्षणविषयक माहिती. आता उद्योग संस्थांचं, उद्योगधंद्यांचं अनेक ठिकाणी केंद्रीकरण झालेलं असल्यामुळं अनेक प्रकारचे उद्योग संस्था एकत्रित आल्यामुळं त्यांचे अनेक अधिकारी, कामगार, ज्येष्ठ कामगार, तंत्रज्ञ हे सगळे अनेक संस्था त्या ठिकाणी एकत्रित येऊन उद्योगधंद्यांना आवश्यक असणारं प्रशिक्षण तंत्र, टेक्नॉलॉजीच्या संस्था त्या ठिकाणी स्थापन केल्या जातात आणि अशा प्रशिक्षणातूनच मग स्वस्तात प्रशिक्षण मिळून अधिकार, कामगार, तंत्रज्ञ या सर्वांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीनं प्रशिक्षण संस्थांची स्थापना हा त्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर विघटनामुळे निर्माण होणाऱ्या बचती. विघटन की जेव्हा एखादा उद्योग विस्तारित होतो तेव्हा त्या उद्योगातील अनेक प्रक्रियांचे विघटन केले जाते, अनेक प्रक्रियांचे विघटन होते. उदाहरणार्थ कापड कारखान्यातून सूत तयार करणे, ते रंगवणे, कापड तयार करणे ह्या सगळ्या अनेक प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात आणि मग या सगळ्या प्रक्रियांचे फायदे अनेक उद्योग संस्थांना त्या ठिकाणी सहजच उपलब्ध होतात आणि मग या सर्व प्रक्रिया वेगवेगळ्या उत्पादन संस्थांकडे सोपविता येतात. उत्पादन मोठ्या प्रमाणात असेल तरच ते शक्य होते आणि मग या विघटनाचं ऊर्ध्व विघटन, समविघटन असे 2 प्रकार पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ऊर्ध्व विघटनात एकाच प्रकारच्या उत्पादनातील वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योग वेगवेगळ्या संस्थांकडून करून घेतल्या जातात, तर समविघटनमध्ये एकाच प्रकारचे उत्पादन हे वेगवेगळ्या उत्पादन संस्थांच्याकडून करून त्याचा लाभ सर्वांनाच दिला जातो. म्हणजेच विघटनामुळे जे काही लाभ आहेत, विघटनामुळे जे काही फायदे आहेत ते सर्वच फायदे या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी उपलब्ध होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं आपण बाह्य बचती किंवा लाभ बघितल्या, त्यामध्ये केंद्रीकरणामुळे निर्माण होणारी बचती, त्याचबरोबर माहितीविषयक लाभ, संशोधनविषयक लाभ, प्रशिक्षणविषयक संस्थांची स्थापना आणि विघटनामुळे होणारे बचती यांची आपण या ठिकाणी चर्चा केली. आता आपण मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे काही तोटेसुद्धा असतात. नाण्याला दुसरी बाजू, जसं एका बाजूला फायदे तसं दुसऱ्या बाजूला सुद्धा तोटे आहेत आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे तोटे एका विशिष्ट प्रमाणापेक्षा, विशिष्ट आकारापेक्षा उद्योग संस्थांची आकारसंख्या वाढली तेव्हा या उद्योग संस्थेला अनेक प्रकारचे तोटे सहन करावे लागतात आणि या तोट्यांना मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे तोटे असं म्हटलं जातं. आणि मग मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे जे तोटे उद्भवतात त्याचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जातं. एक अंतर्गत तोटे, इंटरनल डिसेमिनेशन्स. जेव्हा उद्योग संस्थेच्या उत्पादनात एका विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक वाढ होते तेव्हा जे काही तोटे उद्भवतात त्यांना अंतर्गत तोटे असे या ठिकाणी म्हणतात. आणि या अंतर्गत तोट्यामध्ये एक आहे तांत्रिक तोटे. उद्योग संस्था अधिक उत्पादन करण्यासाठी बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात आधुनिक पद्धतीची यंत्रसामुग्री वापरतात आणि मग ही यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा खर्च जास्त येतो आणि बऱ्याच वेळेला यंत्रसामुग्रीच्या उत्पादनापेक्षा
अधिक उत्पादन करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे त्या यंत्रसामुग्रीवर अतिरिक्त ताण निर्माण होऊन बिघाड होण्याची शक्यता असते आणि त्या बिघाडातूनच बऱ्याच वेळा उत्पादनात खंड पडतो. शिवाय यंत्रदुरुस्तीचा सुद्धा खर्च वाढतो आणि त्यामुळं उत्पादनाचे तांत्रिक तोटे हे मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. अंतर्गत त्यानंतर व्यवस्थापकीय तोटे. बऱ्याच वेळेला उद्योग संस्थांचा आकार वाढला किंवा उत्पादन विस्तार वाढला की व्यवस्थापनावरती सुद्धा फार मोठा ताण पडतो आणि हा ताण पडून फार मोठ्या प्रमाणात अकार्यक्षम व्यवस्थापन त्या ठिकाणी निर्माण होतो. कुठलाही अचूक निर्णय घेता येत नाही. अनेक कामगारांच्या कार्यक्षमतेत घट झालेली असते. कोणताही निर्णय कोणाशी कोणत्याही प्रकारचे संबंध राहत नाहीत आणि त्यामधून अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात आणि त्याचा परिणाम उत्पादन खर्च या ठिकाणी वाढतो. त्यानंतरचे तोटे आहेत उत्पादन कार्यात विलंब. बऱ्याच वेळेला उद्योग संस्थेचा आकार हा वाढला मोठा झाला की त्याचे वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विभागले जातात आणि अशा वेगवेगळ्या विभागात योग्य समन्वय व सुसूत्रीकरणाच्या अभावी उत्पादनास विलंब होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे वेगवेगळ्या विभागातील कामे वेळच्या वेळी पूर्ण होत नाहीत. परिणामी उत्पादन संस्थेचा वेग हा मंदावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो की उत्पादन कार्यामध्ये त्या ठिकाणी विलंब होतो. त्यानंतर अतिरिक्त उत्पादन. उद्योग संस्थेचा विस्तार होतो तेव्हा बऱ्याच वेळेला बाजारातील मागणीपेक्षा अधिक उत्पादन होत असते आणि मग मागणीपेक्षा पुरवठा वाढून किमती घटतात आणि त्यामुळं उद्योग संस्थांचं हे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि अतिरिक्त उत्पादनाचा हा एक तोटा, बाह्य तोटे, अंतर्गत तोटे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरचा तोटा आहे अकार्यक्षमतेत वाढ. बऱ्याच वेळेला मोठ्या उद्योग संस्थेत कामगारांची संख्या मोठी असते तेव्हा त्यांच्यामध्ये अनेक गट संघटना तयार झालेल्या असतात. त्या संघटनेतून त्यांच्यामध्ये बेशिस्तपणा येते, त्यांच्यात भांडणे होतात, त्यांच्यामध्ये ईर्ष्या, कारस्थानं इत्यादी गोष्टी निर्माण होतात आणि त्या सगळ्यांचा परिणाम नकळत त्या इंडस्ट्रीवर, त्या उद्योग संस्थेवरती होतो, त्यांच्या कामगारांच्या उत्पादन क्षमतेवरती होतो आणि परिणामी उद्योग संस्थांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. हे झालं अंतर्गत तोटे. यानंतर आपण काही बाह्य तोट्यांची चर्चा करणार आहोत. एकदा विशिष्ट प्रदेशात उद्योग संस्थांचं केंद्रीकरण झाल्यामुळे जे काही तोटे उद्भवतात त्यांना बाह्य तोटे म्हणतात. एकाच प्रदेशात एखाद्या उद्योगाचे किंवा अनेक उद्योगांचे केंद्रीकरण एका विशिष्ट पराकोटीपेक्षा पोहोचलेले असते तेव्हा त्याचे बाह्य अपव्यय दिसू लागतात आणि हे सर्व बाह्य तोटे आपल्याला पुढील प्रमाणे या ठिकाणी स्पष्ट करता येतील. एक तर कच्च्या मालाची अडचण. जे काही विशिष्ट प्रदेशात अनेक उद्योग संस्था स्थापन होतात, त्यांचं आकारमान वाढतं तेव्हा त्या सर्वच उत्पादन संस्थांकडून कच्च्या मालाची मागणी वाढत असते आणि मग या ठिकाणी कच्च्या मालाचा पुरवठा होत नाही. कच्चा माल खरेदीमध्ये स्पर्धा तयार होते, त्या परिणामी त्याच्या किमती वाढतात. काही वेळेला योग्य प्रमाणात कच्चा माल उपलब्ध न झाल्यामुळे सुद्धा खंड पडतो आणि मोठ्या प्रमाणात उद्योग संस्थांचं नुकसान होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर वाहतूक समस्या. ठराविक प्रदेशात उद्योग संस्थांचं केंद्रीकरण झाल्याने त्याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊन कच्च्या आणि पक्क्या मालाची स्वस्त आणि तत्पर वाहतूक शक्य होत नाही. अशा वेळेला कच्चा माल वेळेवर उपलब्ध न झाल्याने तसेच पक्क्या मालाची बाजारपेठ वेळेवर वाहतूक न झाल्याने सुद्धा उद्योग संस्थेला नुकसान सहन करावे लागते आणि त्यामुळं वाहतुकीचे दर वाढतात, वाहतुकीच्या समस्या ह्या वाढतच जातात. तिसरा आहे कामगार टंचाईमुळे वेतन वाढ. बऱ्याच वेळेला उद्योगधंद्याच्या केंद्रामुळे अनेक उद्योग संस्था निर्माण झालेल्या असतात. परिणामी त्यांच्याकडून बऱ्याच कामगारांची मागणी वाढते. पण कामगारांची मागणी वाढते तेव्हा सर्वच कामगार कामावर घ्यावे लागतात. त्यावेळेला सर्वच प्रशिक्षित कामगार उपलब्ध होतीलच असं सांगता येत नाही. त्याच वेळेला मजुरीचे दर वाढत असतात. त्यामुळे उद्योग संस्थांचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे कामगार टंचाईमुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वेतन वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर भांडवलाची अडचण. उद्योग संस्थेचा आकार जेव्हा वाढतो तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणावरील भांडवलाची गरज भासते आणि अशा मोठ्या प्रमाणावरील भांडवल सहजासहजी कुठेही उपलब्ध होत नाही आणि त्यावेळेला काही वेळेला कर्जावर अधिक व्याज देऊन भांडवल उभारावं लागतं आणि त्यामुळं भांडवलाची अडचण होते आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात उद्योग संस्थांचे नुकसान होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर
सेवा सुविधावरील ताण. ठराविक प्रदेशात उद्योगांची गर्दी झाल्यामुळे त्या ठिकाणी सेवा सुविधावरती ताण निर्माण होतो. विशेषतः वाहतुकीची कोंडी, हवा पाण्याचे प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची टंचाई, सार्वजनिक आरोग्य व निवासी घरे यांचा अपुरेपणा, कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होणे, शाळा व महाविद्यालयातून प्रवेश न मिळणे अशा अनेक गोष्टींचा परिणाम होऊन कामगारांची कार्यक्षमता या ठिकाणी घटते. अशा पद्धतीनं बाह्य बस्ती आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे अंतर्गत तोटे आणि बाह्य तोटे यांची आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा केलेली आहे. या ठिकाणी हा टॉपिक आपला संपलेला आहे. धन्यवाद.